मित्रांनो, व्हिडिओ नंबर 296. चला तर सुरू करून पाहूया आज काय विषय आहे ते समजून घेऊया. चला, कमकुवत होणाऱ्या हृदयाचे हे काही संकेत आहेत. बघूया काय संकेत आहेत ते. सतत थकवा हे हृदयाच्या अपयशाचे सर्वात सुरुवातीचे आणि प्रचलित लक्षण आहे. रात्रभर झोपूनही थकवा राहणे रक्त पंप करण्यासाठी हृदयाला जास्त श्रम करावे लागत असल्याचा संकेत आहे. अशा वेळी रोजची कामे म्हणजे जिने चढणे वा थोडे पायी चालणे हे कठीण होऊन जाते. नंबर 2, श्वसनात त्रास. जी पूर्वी नव्हती अशी कामे करताना श्वासोच्छ्वासात अडचण होणे असामान्य वाटल्यास डॉक्टरांना भेटायला उशीर करू नये. कमकुवत हृदय जेव्हा पुरेसे रक्त पंप करण्यास असमर्थ होते तेव्हा अवयव व स्नायूपर्यंत पुरेसा ऑक्सिजन पोहोचू शकत नाही आणि थोडेसे श्रम केल्यासही दम लागतो. मेंदूपर्यंत रक्ताचा पुरेसा पुरवठा न झाल्यामुळे बेशुद्धी किंवा किंचित डोकेदुखी राहते. अनियमित धडधड हे काय प्रकरण बघूया. धडधड वाढणे, धडधड थांबणे वा छातीत खडखडाट झाली तर सावध राहा. ही कॉरोनरी धमन्यांच्या रोग व हार्ट फेल्युअरची लक्षणे असू शकतात. बापरे. छातीत दुखणे व अस्वस्थता असे अनेक स्थितीमध्ये होते, पण हृदय रुग्णासाठी हे महत्वाचे लक्षण आहे. वेदना किंचित वा तीव्र होत राहतात, तसेच सुरळ खुपसल्यासारखे वाटत असेल, हात मान जबडा आणि पाठीमध्ये वेदना पसरत असेल, छाती दुखण्यासोबत श्वास घेण्यास त्रास व उलटी आल्यासारखी लक्षणे जाणवत असतील तर डॉक्टरांना भेटा. अपचन आणि छातीत जळजळ. महिलांमध्ये ही लक्षणे जास्त दिसून येतात. तसा अपचन आणि जळजळ खाण्याच्या वस्तूंनी होऊ शकते, पण सतत असं होत असेल तर डॉक्टरांना अवश्य दाखवा. विशेष करून मधुमेह व उच्च रक्तदाबाची समस्या असेल व धूम्रपानाची सवय असेल तर. सूज. पाय, घोटे, पंजे आणि पोटाच्या खाली भागात एडिमा वा सतत सूज राहत असेल तर अवश्य तपासावे. हृदय जेव्हा व्यवस्थित काम करू शकत नाही तेव्हा शरीरात द्रव साचू लागतो. बापरे. अत्याधिक घाम, चक्कर आणि उलटी हे काय प्रकरण आहे बघूया मित्रांनो. हृदय तंत्रासंबंधी गडबडीमुळे शरीरातून खूप घाम येतो. विशेष करून हार्ट अटॅक पूर्वी घामासोबत छातीत दुखणे व श्वास घेण्यास त्रासाची लक्षणे दिसतात. महिलांमध्ये अटॅक पूर्वी चक्कर, उलटी आणि अचानकपणे लक्षणे पाहायला मिळतात आणि अपचनाची लक्षणे पाहायला मिळतात. लठ्ठपणा कमी करण्यासाठी सकाळी करा व्यायाम. काय ते बघूया मित्रांनो. लोकांचे वजन आणि व्यायामाच्या आकडेवारीवर झालेले अध्ययन सांगते की लठ्ठपणा कमी करण्यासाठी सकाळी 7 ते 9 वाजेपर्यंत काळात व्यायाम करावा. 7 ते 9. संशोधकांच्या मते दुपारी व सायंकाळच्या तुलनेत सकाळी व्यायाम करण्याचा बॉडी मास इंडेक्स व कमरेचा घेर कमी आढळून आला आहे. उत्तम जैविक घड्याळाशिवाय सकाळी व्यायाम करणाऱ्यांमध्ये व्यायाम, खाण्यापिण्याच्या चांगल्या सवयी आणि झोपेच्या वेळेतील नियमितपणा ही आढळ. हे सारे कारक वजनावर उत्तम परिणाम करतात. तज्ज्ञांच्या मते सकाळी फोन लोकांच्या भेटीगाठी आणि घरातील इतर कामाचे अडथळे कमी असतात आणि रोज व्यायाम करीत राहण्याची शक्यता जास्त असते.
तर अशा प्रकारे मित्रांनो आजचा आपला व्हिडिओ संपलेला आहे आणि तुम्हाला जर माझा व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि कॉमेंट जरूर करा. नमस्कार. जय हिंद.